टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्याकडनं केलेल्या आक्षेपार्ह पोस्ट नंतर कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे आणि त्यानंतर कुठेतरी गुन्हा दाखल झाला असला तरी ॲग्रेसिव्ह भूमिका घेण्यासाठी सगळे शिवसैनिक आक्रमक झालेले आहेत। नेमकं त्या शिवसैनिकांना थांबवणारे कल्याणचे शहर प्रमुख रवी पाटील आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगाल आत्ताची जी भूमिका आहे, ज्या पद्धतीने पोस्ट केलेले आहेत, कशा पद्धतीचं वातावरण जे कल्याण डोंबिवलीमध्ये आहे? नाही, आपल्याला माहीतच आहे एकनाथ शिंदे साहेब हा मराठी माणसासाठी लढणाराच नेता आहे आणि कोणी त्यांच्यावर शंका घेण्याचं काही कारण नाही। कोण एकत्र येते, कोण विभागलं जाते, याच्याशी कोणाला काही घेणं देणं नाही। परंतु कार्यकर्त्यांनी अशा प्रकारच्या ज्या पोस्ट आहेत ज्याच्याने वातावरण गडूळ होईल आणि आपापसात संघर्ष निर्माण होईल असं कुठलं कृत्य करू नये ही शिवसेना शहर प्रमुख म्हणून मी त्यांना सांगतोय। जे काही कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी आज गुन्हा दाखल केलेला आहे तो रागातून केलेला आहे। शेवटी एकनाथ शिंदे साहेब आपण पाहताय की हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने या पूर्ण महाराष्ट्रातलं राजकारण समाजकारण करतायत आणि संपूर्ण मराठी माणसाला माहीत आहे की आम्ही काही मराठी सोडलेली नाही आहे। हिंदुत्व व मराठी हे घेऊनच आपण राजकारण व समाजकारण करतोय आणि या पद्धतीने पुढेही मराठी माणसाच्या हिताचंच काम करणार आहे। त्यामुळे कोणी अशा प्रकारच्या पोस्ट करून वातावरण गडूळ होईल आणि आपापसामध्ये कार्यकर्ते भिडतील असं काम कोणी करू नये हेच मी त्यांना आज शिवसेना शहर प्रमुख म्हणून सांगतोय। यापुढे अशा कुठल्याही प्रकारच्या घटना ही शिवसेना कल्याण शहर शाखा असो का कोणी असो ते आम्ही खपवून घेणार नाही। सर, ज्या पद्धतीने आपण पाहिलं गेलं तर हा संघर्ष ठाकरे आणि शिंदे या दोघांमधला आहे। ठाकरे गटाचे पदाधिकारी आपल्याला अजूनपर्यंत कुठल्या प्रकारची पोस्ट दिसली नाही, मात्र उद्धव ठाकरेवर राज ठाकरे आल्यानंतर आता मनसेचे कार्यकर्ते ज्या पद्धतीने बोलतात, कसं पाहताय सगळं? नाही, एखाद्या कार्यकर्त्यांनी ही पोस्ट टाकलेली आहे। ॲक्च्युली शिंदेसाहेब हा सरळ आपापल्या मार्गाने चालणारा नेता आहे, त्याच्यामुळे ते त्यांचं राजकारण करतायत, आपण आपलं राजकारण करावं, त्याच्याबद्दल कोणाची काय आक्षेप असण्याचं काय कारण आहे? शेवटी राजकारणामध्ये संघर्ष कार्यकर्त्यांमुळे पेटू नये याची काळजी कार्यकर्त्यांनी पण घेतली पाहिजे। सध्या आता जे वातावरण आहे, तुम्ही शांत केलेत, काही पदाधिकारी होते त्यांची ॲग्रेसिव्ह भूमिका होती, सध्या पोलिसांना काय सूचना दिल्या आणि शिवसेनेकडनं तुमचा काय इशारा आहे? नाही, पोलिसांना आम्ही काय सूचना दिलेल्या नाही, पोलीस सतर्कच आहेत। पोलीस उलट भडकलेत की कोणी वातावरण अशा पद्धतीने खराब करून एक शहराचं वातावरण खराब करेल तर त्या विरुद्ध ते कारवाई करणारच आहेत। परंतु आम्ही सुद्धा आवाहन करतोय की बाबा अशा कुठल्याही प्रकारच्या पोस्टमुळे शहरातलं वातावरण गडूळ होईल, आपापसामध्ये आपण एक दुसऱ्याला भिडू असं कुठलंही कृत्य कोणी करू नये। आम्ही करत नाही, तुम्ही करू नका। काय इशारा तुम्ही देणार असे लोक जे वातावरण जे खराब सेना बघा, इशारा देण्याचं हा काही हे नाही आहे। एक विषय असा आहे की प्रत्येक पक्षातल्या कार्यकर्त्यांनी जबाबदारीने वागलं पाहिजे, हीच भूमिका शिवसेना शहर प्रमुख म्हणायला वाटते। एकंदरीत पाहायला गेलं तर कुठेतरी कल्याण डोंबिवलीमध्ये तणावाचं वातावरण असलं तरी शिवसैनिकांनी आता शांत राहावं आणि त्याच्यावरती पोलिसांच्या माध्यमातून कठोर कारवाई व्हावी अशी मागणी देखील आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून या ठिकाणी केली जात आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।